महाराष्ट्र। मी विजयभाऊ मारुती देशेकर। मी आता ह्या प्रकाश ड्रेसेस या दुकानात उभा आहे, जिथे शाळेच्या कपड्यांच्या मागे दुकानदारी केली जाते, पालकांचं रक्त पिलं जातं आणि पालकांना लुटलं जातं। ते का लुटलं जातं मी तुम्हाला सांगतो। आता हा युनिफॉर्म जो आहे हे 1500-1600 युनिफॉर्म KNT शाळेच्या संगनमताने 2700 रुपयाला विकले आणि सेम युनिफॉर्म 1170 रुपयाला कुठे सुनील टेलरकडे। परंतु सुनील टेलरला आम्ही आंदोलन केल्यानंतर त्यांनी कलर कोड दिला, त्याच्यामुळे तो युनिफॉर्म त्यांनी नंतर बनवला गेला। आधी फक्त प्रकाश ड्रेसेसलाच त्यांनी परवानगी दिली होती। शाळेत देखील तसं सांगितलेलं का तुम्ही प्रकाश ड्रेसेसकडनं घ्या आणि 2700 रुपयाचे हे युनिफॉर्म घेतले। म्हणजे विचार करा, एका युनिफॉर्म मागे 1500 रुपये पालकांचे गेलेले आहेत। हे पैसे या प्रकाश ड्रेसेस असेल किंवा ती KNT शाळा असेल यांना कोणाला पचणार नाही, कारण की पालकांनी हरामाचे कमवले नव्हते, पालकांनी त्यांच्या मेहनतीने कमवलेले होते। मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ते त्यांना शाळेत टाकतात, परंतु या दुकानदारीमुळे पालकांचं आर्थिक नुकसान होतंय आणि ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवावी आणि जास्तीत जास्त लोकांनी प्रकाश ड्रेसेसकडनं युनिफॉर्म घेण्याचं टाळावं, कारण की तो जास्त प्रमाणात लुटत आहे। धन्यवाद।